आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल, एवढी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही आपली समोसा पुरी। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या, पण जाड रवा नका घेऊ, बारीक रव्यानेच व्यवस्थित होते। तर त्यानंतर मी इथे 1 चमचा मीठ घातलेला आहे। वजनाने म्हटलं तर 500 ग्रॅम रवा घेतला, वाटीने म्हटलं तर 350 ग्रॅम। त्यानंतर ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने पाऊण वाटी कडकडीत असं गरम तेल घातलेलं आहे। तेल घातलं की थोडं थोडं गरम पाणी घालून या प्रकारे जे आहे पीठ मळून घेतलेलं आहे। त्याला 10 मिनिट रेस्ट दिली। रेस्ट दिल्यावर पीठ बघा तुम्ही छान प्रकारे फुगून आलेलं आहे। त्याला थोडं साईडला ठेवलं, त्यानंतर पोळपाट घेतला, त्यावर 1 चमचा तेल घातलं, पीठ जे आहे छान मसळून घेतलं आणि अर्ध्या पिठाचा जो आहे या पद्धतीने रोल करून घेतला। या पद्धतीने रोल केला की त्याचे जे आहेत मी 4 भाग करून घेतलेले आहेत। 4 भाग केले की व्यवस्थित आपले गोळे सुद्धा बनवून घेतलेले आहेत, चपातीला आपण जसे बनवतो त्याच पद्धतीने। त्यानंतर चपाती लाटायला घेतली तर आपल्याला खूप जास्त जाड नाही किंवा खूप पातळ नाही लाटायची, कारण जाड लाटली तर नुसती फुगेल, कुरकुरीत नाही होणार, आणि पातळ लाटली तर फुगणार नाही। तर या पद्धतीने जे आहेत मी लाटून घेतलेले आहे आणि त्याचे जे साईडचे कणे होते ते काढून घेतले। या प्रकारे चौरस बनवून घेतला। चौरस बनवल्यावर त्याचे 3 भाग करून घेतले आणि या प्रकारे मी त्याला त्रिकोणी अशा ट्रायंगल शेप दिलेला आहे। तुम्ही हवं तर चौरस गोल देऊ शकता, पण समोसा पुरी म्हटलं की बालपणीच्या शाळेची आठवण, त्यामुळे त्रिकोणीच बनवली। आणि या पद्धतीने कन्सिस्टन्सी जी आहे ठेवलेली आहे, खूप पातळ नाही खूप जाड नाही, अशा पद्धतीने पुऱ्या ज्या आहेत सर्व लाटून घेतल्या, कट करून सुद्धा घेतल्या। त्यानंतर मी इथे तेल गरम करायला ठेवलं, कडकडीत तेलामध्ये समोसा पुरी घातली आणि मीडियम फ्लेमवर तळायला घेतली। तर तेल कडकडीत ठेवायचं आणि फ्लेम मीडियम ठेवायची। आणि या पद्धतीने जे आहेत आपल्या पुऱ्या फुगून वरती आलेल्या आहेत। असा गोल्डन कलर आला की आपल्या पुऱ्या आपण काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतल्या। त्यानंतर मसाला बनवूया, तो जो पुऱ्यावर असतो ना टेस्टी टेस्टी मसाला, तर त्यासाठी मी 1 चमचा जिरे पावडर घेतली, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा पिठी साखर, त्यानंतर 2 चमचे जे आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली। तर मिरची पावडर तिखट न घेता कश्मीरीच घ्यायची, त्याने काय जळजळ होत नाही आणि खाण्याला सुद्धा टेस्टी लागते। त्यानंतर तो जो मसाला आहे आपला सर्व पुऱ्यावर छान प्रकारे पसरवून घेतला, टाकून घेतला आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा जो मसाला आहे व्यवस्थित कोट करून घेतला। हाताने काय होतं, मसाला जो आहे सगळीकडे लागला जातो, चमचाने लागला नाही जाणार, त्यामुळे हातानेच करून घेतला आणि असा आपला जो आहे समोसा पुरी, मसाला समोसा पुरी तयार आहे।